काम करत असताना जवळपास जो काही 100 मार्काचा पेपर आपण ग्रामसभेत वाचून दाखवला त्या सगळ्या 100 ते परिपूर्ण काम जर झालं तर समजा आपल्याला गावाला आपण बक्षीस पात्र होणार आहोत. म्हणून आपण आज येवत गावची निवड या अभियानासाठी केली आहे आणि 100%च्या सहभाग म्हणून आम्ही ते बक्षीस आम्हालाच मिळेल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. ग्रामपंचायत यवत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान राबवले जात आहे आणि आज यवतमध्ये या ठिकाणी दौंड पंचायत समितीचे अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सरोदे तसेच यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे सदस्य त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी या आजच्या विशेष सभेला मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्या संदर्भामध्ये नेमकी नागरिकांना काय उपलब्ध होणार आहेत किंवा नागरिकांचे काय फायदे होणार आहेत या संदर्भात सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त करा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना या योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींना 5 कोटी रुपयाचे बक्षीस या ठिकाणी सरकारने जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये गावात तुमच्या घनकचरा, प्लॅस्टिक, परत स्वच्छता, वसुली याविषयी विविध प्रकारच्या प्रश्नावलीत त्यांनी मार्क देण्याचे ठरवून त्यामध्ये जास्त मार्क मिळवण्याला 5 कोटीचं बक्षीस देण्याचं या ठिकाणी शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यात यवत ग्रामपंचायत भाग घेणार आहे. या अभियानाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना किंवा प्रत्येक ठिकाणी हे अभियान राबवलं जात आहे, तर शासनाने नेमके नागरिकांसाठी काय सुविधा ठेवली? शासनाने नागरिकांच्या सोयीसाठीच हे अभियान आणलेलं आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ असं मिळून आपण त्यांच्या लोकसहभागातून त्यांना सोबत घेऊन आपण या अभियानामध्ये काम करतो आहे. या अभियानात काम करत असताना जवळपास जो काही 100 मार्काचा पेपर आपण ग्रामसभेत वाचून दाखवला त्या सगळ्या 100 मार्काच्या पेपरवरती आपण प्रॉपरली काम करणार आहे. त्याचा फायदा ऑलरेडी ग्रामस्थाला होणार आहे आणि ते परिपूर्ण काम जर झालं तर समजा आपल्याला गावाला आपण बक्षीस पात्र होणार आहोत. म्हणून आपण आज येवत गावची निवड या अभियानासाठी केली आहे आणि 100%च्या सहभाग म्हणून आम्ही ते बक्षीस आम्हालाच मिळेल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. 100% तुम्हालाच बक्षीस मिळावं. परंतु हा कार्यक्रम अख्ख्या देशामध्ये चालू आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रदर्शन किंवा माहिती देत आहेत आणि तेच आपण ऑनलाईन TV च्या माध्यमातून नागरिकांपर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये अनेक सुविधा ग्रामपंचायतीला नवीन मिळणार आहेत किंवा अनेक काही ग्रामविकासाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या प्रधानमंत्री यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा 15वडा जाहीर केलेला आहे की शेतकरी असतील किंवा ग्रामविकास योजना असतील काही ह्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावात असं प्रशासन या ठिकाणी काम करत आहे आणि त्याचप्रमाणे दौंड पंचायत समिती आपल्याकडे अधिकारी आहेत. तर या संदर्भामध्ये तालुक्यामध्ये कशा प्रकारे ही योजना राबवली जाईल आणि ह्या अभियानाचं काय लोकांपर्यंत संदेश द्याल तुम्ही? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं जात आहे. आज त्याचा शुभारंभ आहे. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला जी प्रश्नावली आहे दिलेली आहे त्या प्रश्नावलीच्या संदर्भात आणि 9 थीम जी आहे जे सस्टेनेबल गोल आहेत तर त्या संदर्भात आपल्याला काम करायचं आहे. काम आपण करतोच आहे परंतु त्याला एक दिशा योग्य दिशा देण्याचं त्या दिशेने आपण काम करायचं आहे आणि हे अभियान यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व गावातील नागरिकांचा पदाधिकाऱ्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. खूप मोठं सहभाग असणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांच्या सहभागाशिवाय ही गोष्ट होणार नाही. रेकॉर्ड करणे किंवा ते ठेवणे ते प्रशासनाचं काम आहे. म्हणून अभियानामध्ये काम करायचं हे नागरिकांनीच हृदयरित्या कॅम्प करायला पाहिजे. स्वइच्छेने या अभियानामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे. असे 5 बक्षीस आहेत आपल्याला देणार आहेत आणि एखादं जर पुढच्या जिल्हा लेवलवर गेलं तर खालचं जे 6 नंबरचं गाव आहे तर ते आपोआप वरती सरकणार आहे. त्यामुळे सगळ्यांना संधी आहे आणि बक्षीस मिळवण्यासाठी आपल्या गावाचं नाव गाव पातळीवर देश पातळीवर नेण्यासाठी ही चांगली संधी आहे. तर आज आपण यवत या ठिकाणी आहोत आणि यवत या ठिकाणी ग्रामपंचायत यवत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान राबवलं जात आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सुद्धा काही योजना आहेत आणि पांदन रस्ता वगैरे अशा काही गोष्टी प्रशासनाने राबवलेल्या आहेत महसूल विभागातून. तर आपल्याकडे महसूल विभागाचं तर आता इथं कोण नाहीये. तर सरपंच, या विषयावर तुम्ही काय सांगाल? गावामधले पांदन रस्ते किंवा इतर काही अतिक्रमणित रस्ते आहेत, सरकारने असं सांगितले की पांदन रस्ते जे आहेत, वापरातले रस्ते आहेत, त्यांना आता नकाशावर घेणार आणि त्यांना ते नंबर देणार आहेत की जेणेकरून रस्ता करताना आणि निधी पडताना यामुळे अडचण येणार नाही आणि ते रस्ते शेतकरी आणि इतर नागरिकांना वापरण्यासाठी आणि त्याच्यावर निधी पडण्यासाठी कसली अडचण राहणार नाही. अशा साधारणतः 10 ते 15 रस्त्यांना आज आपण या ठिकाणी नंबर देणार आहोत. आपल्याकडे पांदन रस्त्यांबद्दल बऱ्याचशा ठिकाणी मागणी केलेली आहे पांदन रस्त्याच्या, आणि बरेचसे रस्ते प्रलंबित राहिलेले आहेत, काही वादातीत आहेत. तर प्रांत अधिकारी यांनी सुद्धा आणि तहसीलदारांनी सुद्धा परवा मीटिंग घेतली काल, आणि या संदर्भामध्ये नागरिकांना आणि महसूल विभागातल्या पदाधिकाऱ्यांना अशा सूचना केलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी असे वादातीत काही विषय असतील तर ते स्थानिक लेवलला बसून ते तंटे मिटवून तिथले पांदन रस्ते पूर्ण करण्यात यावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर तुम्ही या संदर्भामध्ये अशा काही योजना राबवणार आहात का? यापूर्वी आपण 2 ते 3 रस्त्यांची तंटे आपण ग्रामपंचायतमध्ये त्या समितीमार्फत मिटवलेले आहेत. आता जे उर्वरित रस्ते आणि ते पण रस्ते नकाशावरती त्यांना एकदा नंबर प्राप्त झाल्यानंतर त्यांना निधी टाकण्यास काही अडचण येणार नाही आणि जे तंटे असतील ते आपोआप मिटून जाणार आहेत. त्याच्यामुळे आधार न्यूज, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.